प्रेस डेचे फंक्शनाक आमचे डायरेक्टर बाब दीपक बांदेकर तसेच राज तिलक आमचे नाईक प्रेसिडेंट ऑफ गोवा युनियन ऑफ जर्नलिस्ट आयचे सत्कार मूर्ती सिनियर जर्नलिस्ट आर.व्ही. प्रभुगांवकर बाकीचे हांगासर आमी जे सत्कार केल्ले बाब अलेक्झांडर मोनीस आमचे दोनी पाटील आमचे बाब सुशांत आणि गोंयांत कितले आमी तेका महत्व दिता ते म्हाका दिसता हिंगाच बरीचशी चर्चा जाला, पॅनल डिस्कशन जाला आणि सगळ्यांनी आपापले विचार मांडले. पण आज खऱ्यांनी वेळ आसा चिंतपाचे आमी खंयचे मार्गार एक तेका शिस्त आसताली. आमी म्हणटा लक्ष्मण रेखा केन्ना क्रॉस करपा जायना, यू शूड नेवर क्रॉस द बाउंड्री कोण क्रॉस करना आसलो आणि हे शिस्तान सगळे रिपोर्टिंग जाताले. कोणाक तासपा जाय तांकां तासताले, कोणाक कातरपा जाय तांकां कातरताले आणि बरें काम करतात तेकाय एक म्हणजे जागो आसलो आणि तेय पब्लिश जाताले. आयचे काळार चड करून सोशल मिडिया येयला ते उपरांत कितें जाता, एडिटर म्हणून येता, एक वेबसाइट पब्लिश जाता आणि विदाउट आणि आज असो जाल्ले आसा, आज काळ असो जाल्लो आसा नेगेटिव्हिटी चड म्हणजे पसरता. म्हणजे नेगेटिव्ह कितें आहा ते पसरप आणि पॉझिटिव्ह आहा ते फाटी धरप. हे आमचे समाजा मार पडटलो. आमची फुडली पिळगी जी आसा तेंचे माइंडार असर जातले. They will really be impacted in such a way with all the negativity happening, especially with this type of reporters who overnight spring from somewhere. They want to be in the sensation. Yes, they may be young, they may be old. तेंका दिसता आपण दुसऱ्यांक मुखार पावपाक. एक्सिडेंटाचो आमी रोड रुंदीकरण करप, आमी बरे ब्रिजीस करप, हाजे अर्थ हे न्ही की कांयच्या काय गाडी चलोवपाची लायसन्स ना सुद्धा रस्त्यार हाडपाची. चड टुरिस्ट येता म्हूण बारां जाला, रेस्टॉरंट जाला, लोक पिवन रस्त्यार येवन एक्सिडेंट करपाची. फ्रीडम डज नॉट मीन दिस. सगळ्यांनी शिस्त पाळल्यार हांव आउट एव्हरीथिंग. तुमचेर प्रेशर तुमचेर जायते फावटी प्रेशरूय येतलो. तरेतरेचे लोक तुमकां सांगतले हे न्यूज येवपा जाय, हे न्यूज येवपा जाय. आणि हितून कितें जाता, जशे ओल्याचेर सुके जोडटा, सुक्याचेर ओले जोडटा. जे सिन्सियरली आर.व्ही. प्रभुगांवकर कशे तेजे हुणे बाब प्रमोद कांडेपारकराचे केले लास्ट इयर फेलिस्टेशन, असले बरेंतले बरे जाणांचो केला तसो. तेन्नाच आमकां खरें चिंतचे पडटले की आमी सारखे मार्गार आसा म्हणून. प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया एज यू नो इज अ सेल्फ रेग्युलेटिंग बॉडी. तेजे ओन म्हणजे क्वासी ज्युडिशियल अथॉरिटी कितें बडी मारपाक कोण चुकता जाल्यार. आणि रायटली सो तुमची हिंगा एथिक्स कमिटी तुम्ही चर्चा केली, पण कितले तुम्ही आपणायतले, कितले तुम्ही मर्यादा दवरतले हे विचार करून हे ठरवपाची चड गरज आसा. पण हांव तोखणाय करपाक सोदता आमचे चड करून जे रेप्युटेड जर्नलिस्ट आहात ते, म्हणजे मेजॉरिटी ऑफ देम आर रेप्युटेड जर्नलिस्ट. तुम्ही बरें काम केला म्हूण it also helps to keep every administration. हांव तरी केन्नाच मनान दवरना कोण माझे विरोध उलयले ओ कोण माझे कितें केले म्हूण. बट समटायम्स वी बिकम विक्टिम्स. म्हाका मुद्दम हांगा सांगपा जाय, एक गोंयांत चडशें जावना, असले जायते व्हिडिओ येयला, आय एम पर्सनली द विक्टीम. पूण तरी आसतना प्रिंट मिडिया डीड नॉट पिक अप, इवन द चॅनल्स डीड नॉट पिक अप. पूण आज सोशल मीडियान असली बदनामी करता. 66A कितें ते सेक्शन आसले ते काडटकच म्हणजे सुप्रीम कोर्टान काढले फ्रीडम ऑफ स्पीच आणि फ्रीडम टू प्रोफेस वॉट एव्हर यू वॉन्ट. एक फ्रीडम मेळ्ळे म्हणून फाल्यां रस्त्यार गाडी येताना आमी असो न्हिदले जाल्यार कितें जातले. कित्याक तुम्ही सारखे शिस्तान चलतात, तुम्ही सारखे म्हणजे एस्टॅब्लिश प्रॅक्टिस जे आमी म्हणटात ते प्रमाणे तुम्ही वयता. पण बाकीच्यांचे हे चुकीची गजाल जावन आसा. आणि गोंय तरी अशे नेगेटिव्हिटी पसरली जाल्यार इट इज बॅड फॉर सोसायटी, बॅड फॉर द फ्युचर ऑफ एनी स्टेट लायक गोवा. इट इज द मोस्ट प्रिफर्ड डेस्टिनेशन. जे गोंयचे दुस्मान आसा हिंगा गोंया टुरिझमान फुल्लले नाका पब्लिसिटी हे भाशेन करतात.
सेम वे दुसरे कडेन नेगेटिविटी गोंयान अशें जाता तशें जाता. जे प्रॉब्लेम गोंयान आसा ते दुसरे स्टेटीनूय आसा. जे प्रॉब्लेम आमचे स्टेटीन आसा आख्खे जगाक आसा. हांवें पळयला अमेरिकेकूय खाल्लीच इलेक्शनां जाली. पळोवया ते कितें कितें उलयले. आज मातशें दुसरे भाशेन वातावरण जाला आनी हे सोशल मिडिया आनी वाडयता. तेका लागून हे आमी लक्षांत दवरपा जाय. तुम्ही तरी तेच मार्गार गेले आनी तेच तिडकेन फुडें सरले ना अशें आमी पब्लिश करुया, अशें आमी आमचे टेलिव्हिजन चॅनलाचेर हाडया जाल्यार काय सारखें चलपाना. येस, तुमचे म्हणजे न्यूजपेपर चलपा जाय, टीव्ही चलपा जाय, चॅनलां चलपा जाय, बट मातशें तरी मर्यादा दवरूनच आमी फुडें गेल्यार म्हाका दिसता आमकां सगळ्यांक. आनी एक बरें जर्नलिझम जे तुम्ही प्रॅक्टीस केला हांव तुमकां उनुनीत शाबासकी दिता. स्पेशली ऑल द एवॉर्डीज who got the awards, you all deserve it, whether it is for photography, whether it is for other things that you have been awarded. तुमका खरे तोखणाय करपा सारखे तुम्ही काम केला म्हूण तुमची हांगा तोखणाय केला आनी तुमका रेकग्नायज केला. एक पडून फुडें सरून तुमचे म्हणजे न्यूजपेपराचे नाव, चॅनलाचे नाव, तुमचे जे बुरयतात तेजेय नाव तुम्ही वयर दवरपाक सदां चिंतपा जाय. विचार व्हडले आसपा जाय. अल्टिमेटली आमी एक लक्षांत दवरपा जाय. एक गैरसमज न्ही, एक मिरर जसो आसता, आरसो जसो आसता, फोर्थ स्टेट इज द मिरर टू एवरीथिंग दॅट हॅपन्स इन सोसायटी. हे आरशान लोकांक पळोवपाक संदी तुमी दितात. हे आरशाक कितें जाता ते बरें वायट लोकांचे नदरेत तुमी हाडटात. सो तुमची व्हड जबाबदारी जावन आसा. हे तिनूय स्टेट जावं ते लेजिस्लेचर जावं ते एक्झिक्युटिव्ह फुडें वचत रावतले तुमचेय सगळ्याच्या आदारान. लेट अस ऑल बी पार्टनर्स इन ग्रोथ, म्हणजे बरें करपाक लोकां खातीर, हे स्टेटी खातीर, स्टेट फुडें व्हरपा खातीर. आनी जे हांगा मांडावळ थोडे आमी ते हाडून पास करून सेंटरात हाडटले. दिस विल हॅपन. As far as other demands are concerned, I think already it is under active consideration of the government. आणि जसे म्हाका बाबा आमचे दीपक बांदेकार सांगताले खूब आमी करीत आसा. आनीकूय आमी जर्नलिस्टांक करपाक सोदता. बिकॉज दिस गव्हर्नमेंट सिन्सियरली बिलीव्स यू आर अ इम्पॉर्टंट पीपल. एंड हांव समजता की फुडें आमी सगळे जावन गोंयचे कितें तरी बरें करुया. चड आनी चड देव बरें करूं.